अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ज्या घरात मी राहते किंवा ज्या ठिकाणी मी राहते तिथे जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी माझं ऐकावं, मी जे काही सांगाल ना माझ्या घरामध्ये सगळं तसं करावं। जेव्हा आपल्या मित्रमैत्रिणींचा एखादा ग्रुप असतो तेव्हा पण आपल्याला वाटतं की माझे 8 मित्र आहेत किंवा माझ्या 8 मैत्रिणी आहेत, पण त्या सगळ्या मैत्रिणींमध्ये मीच सरस असावी। मी जे सांगेल ते बाकी मित्रांनी करायचं, मी जे सांगेल ते माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ऐकायचं। आपल्याला असं वाटतं। समाजात जेव्हा फिरतो, 4 लोकांमध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला वाटतं की या समाजातील सगळ्या लोकांनी मला किंमत द्यावी, माझी वाहवा करावी, मला मान सन्मान द्यावा। आपल्याला हे सगळं वाटतं, पण ते वाटत असतं तसं घडत नाही। ना घरात कुणी किंमत देतं, ना बाहेर कुणी चांगलं बोलतं। तोंडावर सगळे चांगले बोलतात पण मागे सगळेच नावं ठेवतात। बघा बऱ्याच वेळा असं घडतं की ज्यांच्यावर खूप जीव लावतो तीच लोक सोडून जातात। कुणीच ऐकत नाही, कुणीच विचारात घेत नाही, कुणीच किंमत देत नाही। सतत अपमान, घालून पाडून बोलणं, सतत मनस्ताप, सतत म्हणजे एक टॉर्चर असतं ना, ते टॉर्चर आपल्या पाठी असतं। बघा जर तुमच्याही आयुष्यातून कुणी लांब गेलेलं असेल, तुम्हाला कुणी मान सन्मान देत नसेल, कुणी तुमचं कौतुक करत नसेल, कुणी तुमचं ऐकत नसेल, आणि जर तुमच्या आयुष्यात त्या लांब गेलेल्या किंवा तुमच्यापासून दुरावलेल्या त्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा जवळ आणायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। बघा आज मी तुम्हाला एक वशीकरणाचा मंत्र सांगणार आहे। या मंत्राने किंवा या उपायाने तुमच्या आयुष्यातून दुरावलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल। तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल। ज्या व्यक्तींनी तुमचा अपमान केला होता तीच व्यक्ती तुम्हाला मान सन्मान देईल। जी व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत होती, सतत तुम्हाला टॉर्चर करत होती, ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल। तुम्ही घरात जे जे सांगाल समोरचा प्रत्येक व्यक्ती अगदी तसंच करेल। बघा आता पतीचा आणि पत्नीचा पटत नसेल तर पती हा उपाय करू शकतो किंवा पत्नी हा उपाय करू शकते। एखाद्या बहीण आणि भावाचं पटत नसेल तर तुम्ही भावासाठी करू शकता किंवा बहिणीसाठी सुद्धा हा उपाय करू शकता। मैत्रिणींसाठी करू शकता, प्रियकरासाठी करू शकता। समाजात कोणी तुमच्या आवडीचं असेल, म्हणजे जिथे तुमचं ऐकावं राजकारण वगैरे असेल तिथे त्या लोकांनी तुमचं ऐकावं पॉलिटिकलमध्ये, तर तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता। शेजारी पाजार असं कुणी असेल की जे सतत तुम्हाला त्रास देते, तुमचं ऐकतच नाही, तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता। ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे, ज्या व्यक्तीच्यासाठी तुम्हाला वशीकरण करायचं आहे, त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। बघा हा जो उपाय आहे या उपायासाठी कुठलाही शनिवार लागणार आहे, कुठलाही शनिवार, कारण शनिवारचा जो दिवस आहे तो हे उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। शनिवारच्या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही, म्हणून शनिवारच्या दिवशी बाजारातून, मार्केटमधून किंवा जे भाजीचं दुकान असतं त्या दुकानातून तुम्हाला एक लिंबू आपल्या घरी आणायचा आहे। छान असं एक लिंबू आणायचं आहे। शनिवारी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा। जे लिंबू तुम्ही आणाल ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे, वॉश करायचं आहे। थोडं गोमूत्र असेल तुमच्याकडे, तुम्ही गोमूत्र घातलं तरीही चालेल, त्या गोमूत्राने आणि पुन्हा थोडंसं पाण्याने हे लिंबू पूर्ण क्लीन करून घ्या। ठीक आहे। आता हे लिंबू जे आहे ते आपल्या उजव्या किंवा डाव्या हातात घ्या। मी डाव्या हातात घेतलेला आहे आणि उजव्या हातामध्ये एक काळ्या रंगाचा पेन घ्या। मार्कर, ग्लिटर चालेल, बॉल पेन चालेल किंवा स्केच पेन पण चालेल, फक्त काळ्या रंगाचा पेन पाहिजे। काळ्या रंगाच्या पेनाने या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे। आता यावरती जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहाल तेव्हा फक्त तुम्हाला या लिंबाला राऊंड करायचं आहे। तुम्ही असा राऊंड करा, असा राऊंड करा, खालून करा, कुठून पण करा, जसं तुम्हाला जमेल तसं त्या लिंबाला एक छोटासा राऊंड करायचा आहे। आणि राऊंड केल्यानंतर त्या राऊंडमध्ये, राऊंड म्हणजे सर्कल, गोल केल्यानंतर त्या गोलमध्ये, त्या सर्कलमध्ये त्या व्यक्तीचं नाव लिहायचं। समजा मी हा उपाय माझ्या पतीसाठी करत आहे, माझ्या पतीला वश करण्यासाठी, पतीने माझं सर्व ऐकावं म्हणून करत आहे, तर इथे गोल करायचं आणि त्या गोलमध्ये पतीचं नाव लिहायचं। ठीक आहे। एवढं करून झालं की त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे असंच आपल्या हातात ठेवायचं।
आपल्या हाताची मूठ बीट बंद करायची नाही, काहीच नाही. आपल्या हातावर छान असं हे लिंबू ठेवायचं. घरातल्या कुठल्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये, देवघराच्या समोर, दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला, कुठे जिथे निवांतपणा असेल, शांती असेल, कुणी तुम्हाला काही उठवायला किंवा काही करायला येणार नाही, अशा ठिकाणी बसायचं. आता या लिंबाकडे बघून, बघा, या लिंबाकडे बघून 108 वेळा जो मंत्र सांगतेय तो मनापासून बोलायचा. मंत्र बोलत असताना बघा, मंत्र बोलत असताना त्या व्यक्तीचा चेहरा या लिंबामध्ये बघायचा की हो, त्या व्यक्तीचा चेहरा मला इथे दिसतोय, तो व्यक्ती माझ्याशी बोलतोय, तो व्यक्ती माझ्याकडे आलाय, तो व्यक्ती माझं ऐकतोय, असं एक पॉझिटिव्ह चित्र त्या लिंबामध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. ओम चिमी चिमी, नीट ऐका. ओम चिमी चिमी मम पती. त्या व्यक्तीचं नाव, आता समजा मी पतीसाठी करतेय माझ्या, तर सागर. ओम चिमी चिमी मम पती सागर कुरु कुरु स्वाहा. ओम चिमी चिमी मम पती, त्या व्यतिरिक्त तुम्हाला सासूचं नाव घ्यायचं आहे, अंकिता, कुरु कुरु स्वाहा. आता समजा मी हा उपाय करत आहे माझ्या मैत्रिणीसाठी, तुम्हाला म्हणायचं आहे ओम चिमी चिमी मम पती तृप्ती कुरु कुरु स्वाहा. समजा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या जाऊसाठी, म्हणजे तुमच्या जावेसाठी, तुम्हाला म्हणायचं आहे ओम चिमी चिमी मम पती नीता कुरु कुरु स्वाहा. आता जे नाव मी घेतलंय नीता, सागर, त्याच्याऐवजी तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे, ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही या लिंबावर लिहिलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि सांगितलेला जो मंत्र आहे, हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. किती? 108 वेळा मंत्र म्हणायला तुम्हाला फक्त 10 मिनिटं लागतील. पटापट म्हटलात तर एक 7-8 मिनिटं सुद्धा लागतील. ठीक आहे. हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे, हे लिंबू बघा, हे लिंबू एका काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायचं. छोटं असं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, कापडावरती ठेवायचं, कापडाला एक गाठ मारायची. आता लिंबाची तयार केलेली ही जी पोटली आहे, ही आपल्याजवळ आपल्यासोबत ठेवायची. कमीत कमी 1.25 महिना हे लिंबू आपल्यासोबत ठेवायचं. 1.25 महिना रोज एका टायमाला, रात्री किंवा सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना रोज या लिंबावरती सांगितलेला मंत्र जो आहे तो 108 वेळा म्हणायचा. किती? 108. रोज 1.25 महिना ही क्रिया करायची. 1.25 महिना पूर्ण झाला म्हणजे 1 महिना आणि 15 दिवस, 1.25 महिना म्हणजे 1 महिना आणि 15 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर त्या कापडात बांधलेलं हे लिंबू काढायचं, बाहेर काढायचं आणि हे जे लिंबू आहे हे घराच्या बाहेर फेकून द्यायचं. आता घराच्या बाहेर हे लिंबू कुठे फेकायचं? तर शक्यतो दक्षिण दिशेला, नाही दक्षिण दिशा तुम्हाला समजत तर एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली टाकून द्या, चालेल. 1.25 महिन्यात तुमच्याकडे पूर्ण अट्रॅक्शन पॉवर जी आहे ती इन्क्रीज होईल. समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचला जाईल. या उपायामुळे तुमच्याकडे वशीकरण जे आहे, मोहिनी आपण ज्याला म्हणतो, ती मोहिनी तयार होईल. ज्या व्यक्तीचं नाव या लिंबावरती तुम्ही लिहिलं होतं ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोहित होईल. तुम्ही जे सांगाल ते ऐकेल, तुम्ही जे म्हणताय ते करेल. म्हणजे 1.25 महिन्यामध्ये सगळं चित्रच तुमच्या आयुष्यात बदलेल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.